भरगच्च पगार आणि MNC कंपनीतील नोकरी सोडून पुण्यातील दोन भावांनी शेती करायचा निर्णय घेतला। आज ते शेती करून वर्षाला 12 कोटी रुपये कमवत आहेत। ही गोष्ट आहे पुण्याजवळील इंदापूर तालुक्यातील भोदनी या गावातील दोन भावांची। शिवाजीराव हांगे हे त्यांचे वडील। त्यांना 32 एकर शेती होती। त्यांना असं वाटायचं की शेतीतून काही सामाजिक मानसन्मान मिळत नाही आणि आर्थिक प्रगती देखील होत नाही, म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना वयाच्या 3ऱ्या वर्षीपासूनच शेतीपासून दूर पुण्यातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवले होते। सत्यजित यांनी अर्थशास्त्रातून पदवी घेतली तर अजिंक्य यांनी BSc मधून पदवी प्राप्त केली। शिक्षणानंतर दोघांनी पण वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय बँकांमध्ये काही वर्ष नोकरी केली। त्यानंतर दोघांनी 2011 मध्ये नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला। वडिलांच्या 32 एकर शेतीपैकी 21 एकर शेतीमध्ये त्यांनी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली। उरलेली शेती आज पण त्यांचे वडील करतात। सुरुवातीला त्यांना शेती करताना खूप अडचणी आल्या। जुन्या शेती पद्धतीवर विश्वास असलेले शेतकरी त्यांच्यासोबत नव्हते। तसेच सेंद्रिय खत औषधं मिळणं ही कठीण होतं। पण सत्यजित आणि अजिंक्य यांनी हार मानली नाही। मेहनत करत त्यांनी चांगली शेती केली। आता ते शेतीतून गाईचे दूध, तूप, वेगवेगळी पिठे, लोणचे आणि आरोग्यदायक तेल तयार करतात। अगदी गुळापासून बनवल्या जाणाऱ्या मिठाईसुद्धा त्यांच्याकडे मिळतात। त्यांचे उत्पादन अगदी शुद्ध आणि आरोग्यदायी असल्यामुळे लोकांना खूप आवडते। सुरुवातीला जवळच्याच गावामध्ये ते आपले प्रोडक्ट विकायचे, पण आता त्यांनी इंटरनेटवर वेबसाईट आणली आहे, ज्यामुळे त्यांचे पदार्थ अधिक लोकांपर्यंत पोहोचतात। आज त्यांचं वार्षिक उत्पन्न 12 कोटी एवढं आहे। सत्यजित आणि अजिंक्य यांनी दाखवून दिलं की मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर शेतीसुद्धा टिकाऊ पद्धतीने करता येते। त्याच्यामुळे लोकांना शुद्ध अन्न मिळतेच, पण शेतीही टिकून राहते आणि चांगलं उत्पन्न देखील मिळतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा